तर जय हिंद जय भारत मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा नवीन टॉपिक तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत। आजचा जो टॉपिक असणार आहे तो आहे आकृत्या मोजणी। ऑलरेडी या अगोदर आकृत्या मोजणी हा टॉपिक आपला झालेला होता, परंतु त्या ठिकाणी व्हिडिओ क्लिअरिटी नसल्यामुळे आपण थोडं चांगल्या प्रकारात बनवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय। तर आकृत्या मोजणी या टॉपिकवर आपले साधारणतः 3 लेक्चर होणार आहेत। आपण आजच्या लेक्चरमध्ये फक्त त्रिकोण कसे मोजायचे ते आपण बघणार आहोत। त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये चौरस आणि आयत कसे मोजायचे ते बघणार आहोत आणि त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आतापर्यंत जेवढे एक्झामला क्वेश्चन्स आलेले ते आपण सॉल्व करणार आहोत। तर खूप जास्त वेळ वाया न घालता आपण स्टार्ट करणार आहोत। तर बघा, आपल्याला एक आकृती दिलेली आहे आणि या ठिकाणी विचारलेली असते की दिलेल्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत, अशा प्रकारचा आपला प्रश्न या ठिकाणी विचारलेला असतोय। त्या दिलेल्या आकृतींमध्ये आपल्याला त्रिकोण शोधायचे आहेत। तर बघा, या ठिकाणी आपल्याला पहिली आकृती दिलेली आहे, ज्या पहिल्या आकृतीमध्ये आपल्याला किती त्रिकोण आहेत ते शोधायचे। तर मित्रांनो, या ठिकाणी शॉर्ट ट्रिक्स काय वापरायची आहे, तर आपल्या या ठिकाणी 1 2 3 अशी नंबरिंग करायची आहे आणि आपल्याला 1 + 2 + 3 यांची काय करायची बेरीज। तर यांची बेरीज किती झाली, यांची बेरीज झाली 6। या आकृतीमध्ये जर त्रिकोण विचारले तर इथं 1 2 3 4, तर आपला हा पाया या ठिकाणी या पायावर आधारित आपण नंबरिंग केली आणि पुन्हा 1 + 2 + 3 + 4, तर टोटल झाले 10। सगळ्यांची काय केली बेरीज। तर दिलेल्या आकृतीमध्ये 10 त्रिकोण आहेत। नाऊ आपण या ठिकाणी ॲक्च्युली मध्ये 6 त्रिकोण आहे का हे आपण या ठिकाणी काउंट करणार आहोत। तर बघा, हे जे सिंगल त्रिकोण मी तुम्हाला दाखवत आहेत, हा पहिला त्रिकोण, त्याच्यानंतर हा या ठिकाणी दुसरा त्रिकोण आणि या ठिकाणी हा तिसरा त्रिकोण। तर हे 3 त्रिकोण झाले। कोणाचं तरी माईक ऑन आहे, ऑफ करा माईक, माईक ऑफ करा। तर हे झाले 3 त्रिकोण। आता नाव सिच्युएशन आपल्याला हे सिंगलवाले झाले। आता आपल्याला 2 अंकांपासून तयार होणारे त्रिकोण बघायचे आहेत की जे 2 अंक मिळून एकत्रित तयार होत आहेत। तर या ठिकाणी तुम्हाला हा 1 आणि हा 2 पासून एक वेगळा त्रिकोण मिळाला, 1 आणि 2 पासून, आणि त्यानंतर हा या ठिकाणी 2 आणि 3 पासून एक वेगळा त्रिकोण मिळाला, 2 आणि 3 पासून। तसंच आपल्याला संपूर्ण हा 1 2 आणि 3 अंकांचा एक त्रिकोण मिळाला, 1 2 आणि 3। तर टोटल 6 त्रिकोण या ठिकाणी झाले, पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा आणि 6वा। तर म्हणून या ठिकाणी 6 त्रिकोण आहे। तसंच आपल्या या ठिकाणी 10 त्रिकोण आले आहेत का ते आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे की दिलेल्या आकृतीमध्ये ट्रिकनुसार 10 त्रिकोण तर आलेत, परंतु ॲक्च्युली येतात का ते सिंगलवाले 1 2 3 4, 1 2 3 4 हे सिंगल अंकांपासून तयार झाले। आता डबल अंकांपासून तयार झाले आपण या ठिकाणी बघणार आहोत। 1 आणि 2 पासून एक त्रिकोण मिळाला आपल्याला, हा 1 आणि हा 2 पासून हा एवढा त्रिकोण आपल्या या ठिकाणी मिळतो आहे। त्याच्यानंतर 2 आणि 3 पासून हा आपल्याला सेकंड त्रिकोण मिळाला, 2 आणि 3 पासून। त्यानंतर 3 आणि 4 पासून हा त्रिकोण मिळाला, 3 आणि 4 पासून। तर डबल अंक एकत्र येऊन त्रिकोण तयार झाले त्या ठिकाणी। आता आपल्याला बघायचं आहे की 3 अंक एकत्र येऊन त्रिकोण कसे तयार होत आहेत। त्या ठिकाणी बघा, 1 2 आणि 3 पासून एक त्रिकोण मिळाला, हा 1 2 आणि 3 पासून, 1 2 आणि 3 पासून एक त्रिकोण मिळाला। त्याच्यानंतर हा इथं 2 3 आणि 4 पासून एक आपल्याला वेगळा त्रिकोण मिळाला, 2 3 आणि 4 पासून पुन्हा एकदा त्रिकोण मिळाला। आणि फायनली हा संपूर्ण जो मोठा त्रिकोण आहे, हा संपूर्ण या ठिकाणापासून तर पूर्ण हा संपूर्ण एक त्रिकोण जो आहे 1 2 3 4 पासून, तर 1 2 3 आणि 4 पासून हा सगळ्यात मोठा त्रिकोण आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे। तर आता या ठिकाणी बघा, हा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10, तर बरोबर आपल्याला या ठिकाणी 10 त्रिकोण या ठिकाणी आपल्याला मिळालेले आहेत। तर बघा, पुढचं आपण या ठिकाणी बघणार आहोत। पुढचे आकृतीचे जे त्रिकोण ते आपण या ठिकाणी काउंट करणार आहोत। तर या ठिकाणी 1 2 3 4 आणि 5, तर टोटली 1 + 2 + 3 + 4 + 5 त्रिकोण, तर टोटल झाले 15। तर दिलेल्या आकृतीमध्ये 15 त्रिकोण आहेत। आता आपल्याला नेक्स्ट आकृती बघायची आहे बघा या ठिकाणी। तर बघा, या ठिकाणी नेक्स्ट आकृती आहे। आता बघा, या ठिकाणी हा ए आणि हा बी जर मी पाया घेतला, ए आणि बी जर या ठिकाणी जर पाया घेतला, तर बरोबर आपल्याला या ठिकाणी जर मी काउंटिंग केली 1 2 आणि 3, तर आपल्याला यांची जर बेरीज केली 1 + 2 + 3, तर टोटल बेरीज किती येते, 6 बेरीज या ठिकाणी येते। किती बेरीज झाली, 6 बेरीज। त्यानंतर जर इथं काउंटिंग केली तर 1 + 2 + 3, तर टोटल इथं सुद्धा मला किती मिळाली, 6 बेरीज मिळाली। या ठिकाणी बी सी मी या ठिकाणी पाया घेतला, तर 1 + 2 + 3, तर टोटल किती झाले, 6 झाले। या ठिकाणी 6 त्रिकोण होते, इथं पण किती होते, 6। या ठिकाणी पुन्हा पुढचा पाया मला भेटला सी डी,
तर 1 अधिक 2, 1 अधिक 2 किती आले 3. तर टोटल जर आपण त्रिकोण बघितले तर 6 अधिक 6 अधिक 3, तर टोटल या ठिकाणी 15 त्रिकोण तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. नेक्स्ट पुन्हा आपण पुढची आकृती या ठिकाणी बघणार आहोत. या ठिकाणी बघा, मी जर या ठिकाणी नंबरिंग केली 1 2 आणि 3, आणि आता हा पाय इथपर्यंतच होता, इथपर्यंत, म्हणून आपण काय केलं 1 2 3 केलं. या ठिकाणी बघा 1 2 आणि 3, तर जर मी खालची बेरीज केली 1 अधिक 2 अधिक 3, तर टोटल बेरीज किती झाली 6. मी जर वरची बेरीज केली 1 अधिक 2 अधिक 3, तर टोटल बेरीज किती झाली 6. 6 आणि 6 किती झाले 12 झाले. तर दिलेल्या आकृतीने 12 त्रिकोण या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळत आहे. किती त्रिकोण आहेत 12 त्रिकोण. सेम टू सेम जर इथं जर तुम्ही बघितलं तर बघा या ठिकाणी हा जो पाया आहे, हा पाया या ठिकाणी हा पाया आहे. तर या ठिकाणी बघा आपण काउंटिंग करणार 1 2 3. तर आता हा संपूर्ण या ठिकाणी मी एक काय घेतोय 4 घेतोय. तर हे नंबरिंग केली मी 4 पर्यंत. आता मला अजून एक पाया या ठिकाणी भेटला. बघा हा जो पाया आहे, तर याची जी सुरुवात झाली ती या बिंदूपासून झाली. कुठून झाली या बिंदूपासून. मग या ठिकाणी हे असे त्रिकोण तयार झाले या ठिकाणी. म्हणून मी इथं 1 दिला, इथं 2 दिला, इथं 3, आणि या ठिकाणी काय आहे 4. आता अजून एक पाया मला भेटला या ठिकाणी. तर बघा हा जो आहे, बघा हा पहिले हा ए आणि बी मानूया, नंतर आम्हाला दुसरा पाया या ठिकाणी भेटला बी आणि सी वाला. तर याची जी सुरुवात झाली त्याची या बिंदूपासून सुरुवात झालेली आहे. तर या ठिकाणी एक रेष गेली, तर मी इथं काय केला 1 दिला, हा एक त्रिकोण तयार झाला. नंतर ही आपली दुसरी रेष दिली, तर इथं 2 आणि इथं काय आला 3. तर बघा या ठिकाणी काय करायचं, खालच्या अंकांची बेरीज मी करतो. तर खालच्या अंकांची बेरीज झाली 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4. तर खालच्या अंकांची बेरीज किती झाली 10 झाली. त्यानंतर ह्या वरच्या अंकांची बेरीज करतो या ठिकाणी. तर वरच्या अंकांची बेरीज 1 अधिक 2 अधिक 3. तर 1 अधिक 2 अधिक 3, तर टोटल बेरीज किती झाली 6 झाली. तर इथं 10 6 किती झाले 16 झाले. मात्र तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळत असेल की एकाच पोर्शनमध्ये हा जो पोर्शन आहे या ठिकाणचा, याच्यावर सगळ्यात महत्त्वाचं फोकस करायचा. हा जो पोर्शन आहे, तर एकाच पोर्शनमध्ये 2 अंक एकत्रित आलेले आहे. तर याचा अर्थ असा होतो की एक त्रिकोण आपण डबल काउंट केलेला आहे. एक त्रिकोण काय केला आहे डबल काउंट केला आहे. तर जो डबल मोजलेला त्रिकोण आहे त्याला आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे मायनस करायचं आहे. या ठिकाणी -1 केलं तर टोटल किती झाले 15 झाले. बघा या ठिकाणी कुठेही डबल अंक आपल्याला एका पोर्शनमध्ये दिसत नाही, मात्र या ठिकाणी या पोर्शनमध्ये आपल्याला डबल अंक आलेला आहे, म्हणून या ठिकाणी आपण काय केलं आहे मायनस केलेला आहे. आता पुढची आकृती आपण अशाच पद्धतीने बघत आहोत. तर बघा या ठिकाणी पण जर आपण ही आकृती बघितली तर हा तुम्हाला एक पाया मिळाला. या ठिकाणी हा ए बी पाया मिळाला, आणि याची जी सुरुवात आहे त्याची या बिंदूपासून सुरुवात झाली. तर बघा या ठिकाणी सुरुवात झाल्यामुळे मी इथं नंबरिंग करतो आता. तर इथं 1 इथं 2 इथं 3. सेम टू सेम मला अजून एक पाया या ठिकाणी बघायला मिळाला. हा जो ए आणि सी आहे किंवा आपण त्याला बी सी म्हणू शकतो, हा वाला पाया. तर याची जी सुरुवात झाली त्याची या बिंदूपासून सुरुवात झाली आहे. तर या ठिकाणी मला पुन्हा एकदा एक नंबरिंग करावं लागेल. इथं 1 इथं 2 इथं 3. तर बघा कुठल्याही पोर्शनमध्ये डबल अंक एकत्रित आला नाही. तर जर यांची बेरीज केली 1 अधिक 2 अधिक 3, 1 अधिक 2 अधिक 3, तर 6 वरच्या पोर्शनमध्ये बघायला मिळाले, आणि खालच्या पोर्शनमध्ये पुन्हा 1 अधिक 2 अधिक 3, तर खालच्या पोर्शनमध्ये सुद्धा मला 6 त्रिकोण बघायला मिळाले. संपूर्ण 12 त्रिकोण यातील आकृतीमध्ये आहे. पुन्हा मला या आकृतीचं पाया शोधायचा आहे. तर बघा या बिंदूपासून सुरुवात झाली, तर या ठिकाणी हा मला या ठिकाणी पाया भेटला. तर याला मी ए आणि याला मानतो बी. तर बघा इथून किती रेषा गेला आहे, तर ही पहिली रेष गेली तर मी 1 अंक दिला. इथं ही दुसरी रेष गेली आहे तर इथं मी काय केला 2 अंक दिला. तर 2 रेषा गेल्या तर त्रिकोण इथं किती होत आहेत 3. तर हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा. समजा हे पहा हे इथं मी खोडतोय, ही रेष ही रेष ही रेष, ह्या 3 रेषांनी तर किती अंक आले 3 अंक आले. आता पुन्हा त्या रेषांमुळे सुरुवात इथून झाली, या बिंदूपासून सुरुवात झाली. तर बघा या बिंदूपासून पहिली एक रेषा आली, या बिंदूपासून दुसरी एक रेषा आली, आणि या बिंदूपासून तिसरी एक रेषा आली. तर इकडून पुन्हा मी नंबरिंग करायला स्टार्ट करतो 1 2 3 4. तर पुन्हा एका पोर्शनमध्ये 2 अंक आले. तर पहिले खालच्यांची बेरीज करतो 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4, आणि मग वरच्यांची बेरीज करतो 1 अधिक 2 अधिक या ठिकाणी 3 करतो 1 अधिक 2 अधिक 3, 1 अधिक 2 अधिक 3.
तर वरच्यांची बेरीज झाली टोटल 10 आणि खालच्यांची बेरीज झाली टोटल 6, दोघांची म्हणून टोटल किती झाले 16. मात्र या ठिकाणी एक त्रिकोण डबल मोजला गेल्यामुळे इथं एक काय केला मायनस केला, तर टोटल किती त्रिकोण आले 15 त्रिकोण दिलेल्या आकृतीमध्ये आलेले आहेत. अशाच पद्धतीने वेगळ्या अजून आकृती आपल्या या ठिकाणी फाइंड आउट करायच्या आहेत. बघा या ठिकाणी मला एक डबल डायमंड शेप आकृती या ठिकाणी दिली आहे. तर बघा इथं हा एक बेस तयार झाला, तर या ठिकाणी वरच्या पोर्शनमध्ये किती आकृती आहेत ते मी बघतो, 1 2 आणि 3. तर 3 त्रिकोण हे मला इथं सिंगल मिळाले, पण जर सगळ्यांची बेरीज केली 1 + 2 + 3 तर सगळ्यांची बेरीज किती आली 6 झाली. सेम पद्धतीने बघा इथून याची सुरुवात झाली, तर ह्या 3 रेषा जर आपण बघितल्या इथं तर 1 2 आणि 3. तसंच खालून जेव्हा सुरुवात होते तेव्हा पुन्हा इथं मी 1 2 आणि 3, तर वर 6 आणि खाली 6, टोटल किती झाले 12. परंतु या ठिकाणी काही एक्स्ट्रा त्रिकोण आपल्याला बघायला मिळतात का हे सुद्धा इथं बघणं गरजेचं आहे. तर मला या ठिकाणी एकही एक्स्ट्रा त्रिकोण बघायला मिळत नाही आहे. ही जर आकृती जर थोडी वेगळी आली असती बघा, तर या दिलेल्या आकृतीमध्ये आपल्याला किती त्रिकोण बघायला भेटले, तर 12 त्रिकोण बघायला भेटले. तर बघा सेम टू सेम जर अजून एक वेगळ्या प्रकारची आकृती आली, सेम आकृती या ठिकाणी आपण घेऊया. तर ह्या आकृतीने 12 त्रिकोण आहे, परंतु जर मी ही आकृती अशी जर काढली तर बघा नेहमीच्या मी इथं नंबरिंग केली, हा 1, त्याच्यानंतर हा 2, त्याच्यानंतर हा 3, पुन्हा हा 1, हा 2, हा 3. तर 6 6 किती झाली, तर 6 6 12 झाले. पण याच्यामध्ये वरच्या आकृतीसारखी आकृती याच्यामध्ये थोडा मी इथं चेंज करतो. तो चेंज बघा काय असणार आहे, मी इथून एक रेषा ओढतो स्ट्रेट या ठिकाणी इथून अशी. तर याच्यामुळे काय झालं की मला एक्स्ट्रा अजून काही त्रिकोण बघायला भेटले. ते एक्स्ट्रा त्रिकोण कोणते बघा, बघा हा या ठिकाणी एक पाया आहे, तर एक्स्ट्रा त्रिकोण कोणते बघा, तर हा एक वाला एक एक्स्ट्रा त्रिकोण मला भेटला, हा एक, हा पहिला, त्याच्यानंतर हा दुसरा. तर हे 2 एक्स्ट्रा त्रिकोण मला या बाजूला भेटले. सेम तसे 2 एक्स्ट्रा त्रिकोण मला त्या बाजूला पण मिळाले. हा पहिला आणि हा या ठिकाणी हा दुसरा. तर टोटल अजून 4 त्रिकोण या ठिकाणी एक्स्ट्रा वाढलेले आहेत. तर टोटल या आकृतीत किती त्रिकोण झाले, 16 त्रिकोण झाले. तर असे स्लाइटली जर बदल झाले तर आपल्याला ते काउंट करता आले पाहिजे. या आकृती बघा टोटल आपल्या इथं त्रिकोण फाइंड आउट करायचे. तर बघा इथं 1 2 आणि 3 केला. पुन्हा या ठिकाणी हा पाया आहे, हा पाया आहे. तर या ठिकाणी काय केलं, 1 2 आणि 3 याची सुरुवात इथून झाली. त्याच्यानंतर मला दुसरा पाया भेटला या ठिकाणी, त्याची सुरुवात पण इथूनच झालेली. तर 1 2 आणि 3. त्या ठिकाणी मला तिसरा पाया भेटला ज्याची सुरुवात पुन्हा इथून झाली. तर इथं 1 2 आणि 3. तर 1 आणि 2 3 आणि 3 6. पुन्हा 1 आणि 2 3 आणि 3 6. 1 अधिक 2 3 3 आणि 3 6. तर टोटल 18 त्रिकोण, 6 अधिक 6 अधिक 6 18 त्रिकोण मला या आकृतीने बघायला मिळाले आहेत. आता नेक्स्ट आपण या ठिकाणी पुन्हा एक आकृती बघणार आहोत. तर या ठिकाणी मला एक स्टार दिलेला आहे आणि या स्टारमध्ये मला बघायचे टोटल किती त्रिकोण आहेत. तर लक्षात ठेवा मित्रांनो, अशा प्रकारची जर आकृती आली तर त्या ठिकाणी डोळे झाकून लिहायचे. या ठिकाणी टोटल 8 त्रिकोण आहेत. आणि जर ही जर आकृती आली तर दोघी स्टारमध्ये फरक आहे. बघा हा जो इकडचा स्टार आहे त्याला जे कॉर्नर आहेत तर ते याला 6 कॉर्नर आहेत. मात्र हा जो स्टार आहे याला आपण 5 स्टार म्हणतो, तर याला 5 कॉर्नर आहेत. तर याच्यामध्ये टोटल जे त्रिकोण आहेत ते टोटल त्रिकोण किती आहेत, 10 आहेत. बघा मी तुम्हाला या आकृतीमध्ये मोजून दाखवतो किती त्रिकोण आहे. तर बघा हा एक उभा त्रिकोण घेतला मी संपूर्ण, आणि तसाच एक मी आडवा त्रिकोण घेतो. तर हा पहिला त्रिकोण, हा दुसरा त्रिकोण. तर बघा या ठिकाणी या त्रिकोण जर मी या ठिकाणी जर आणला तर बरोबर मला अशी आकृती मिळाली. तर हे 2 तर त्रिकोण तुम्हाला स्पष्ट दिसले. त्याच्यानंतर हे पहा हा पहिला त्रिकोण, हा दुसरा, तिसरा, चौथा, 5वा आणि 6वा, आणि हा एक 7वा, आणि त्याच्या अपोजिट जो हा काढला होता तो एक
8वा. तर टोटल 8 त्रिकोण आपल्याला या ठिकाणी बघायला भेटले. तसंच जर मला या ठिकाणी जर बघायचं असेल, बघा काही आकृत्यांना ट्रिक्स नसते तर आपल्याला ते इंडिव्हिज्युअली मोजावे लागतात. जर मला या आकृतीत बघायचे की टोटल किती त्रिकोण आहेत, आपण तर सांगितलं की 10 त्रिकोण आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवायचं परीक्षेला वेळ वाचवण्यासाठी. परंतु आपण इथं मोजूयात की ॲक्च्युअलमध्ये 10 त्रिकोण येतात का. तर बघा मी इथं नंबरिंग करतो. हा 1 2 3 4 आणि 5. तर सिंगलवाले मला 1 2 3 4 5 हे सिंगलवाले त्रिकोण भेटले मला. त्यानंतर मी याला हा त्रिकोण त्याला मी हॅश करतो, बरोबर. तर त्याला मी काउंटिंग नाही करू शकत. पण जेव्हा 2 किंवा 3 अंक जेव्हा एकत्र येतात तेव्हा अजून काही त्रिकोण तयार होतात. तर बघा तुम्हाला 1 हॅश आणि 3 पासून एक त्रिकोण बघायला मिळेल. बघा इथून या कोपऱ्यापासून 1, त्याच्यानंतर इथं हॅश आला, इथं 3 1 हॅश आणि 3 पासून एक त्रिकोण मिळाला. सेम पुन्हा तुम्हाला या ठिकाणी 1 हॅश आणि 4 पासून एक त्रिकोण मिळाला. बघा इथून 1 हॅश आणि या 4 पासून एक वेगळा त्रिकोण तुम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे, हा वाला. पुन्हा तुम्हाला इथे 2 हॅश आणि 5 पासून एक त्रिकोण भेटला. 2 हॅश आणि 5 पासून एक त्रिकोण भेटला. इथून हा 2 हॅश आणि हा 5 पासून एक त्रिकोण आहे असा हा वाला. जर तुम्हाला वेगळ्या कलरने या ठिकाणी दाखवतो मी, हा वाला त्रिकोण इथं तुम्हाला एक्स्ट्रा मिळालेला आहे. अजून तुम्हाला या ठिकाणी 2 हॅश आणि 4 पासून एक त्रिकोण भेटला. हे बघा इथून आता हा इकडं चालला आहे स्ट्रेट. हा 2 हॅश आणि 4 पासून एक त्रिकोण भेटला. अजून तुम्हाला या ठिकाणी 3 हॅश आणि 5 पासून एक त्रिकोण भेटला. 3 हॅश आणि 5 पासून बघा जर इथून स्टार्ट केला आपण 3 हॅश आणि 5 पासून एक त्रिकोण मला या ठिकाणी मिळालेला आहे. तर असे मला एक्स्ट्रा अजून 5 त्रिकोण भेटले. जर टोटल काउंट केली तर 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. तर टोटल 10 त्रिकोण भेटले. परंतु परीक्षेला वेळ काउंट करत न बसता डायरेक्टली सिंपल बघायचं. जर 6 कॉर्नर आहेत तर 8 त्रिकोण, जर 5 कॉर्नर आहेत तर 10 त्रिकोण, बरोबर. तर नेक्स्ट आकृती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा इथं काही बॉक्सेस आलेले आहेत आपल्याला आणि या बॉक्सच्या साह्याने अजून काही आकृत्या तयार होतात तर आपण इथं बघणार आहोत. तर बघा जर मी ते एक रेषा दिली तर या ठिकाणी तुम्हाला 2 त्रिकोण बघायला मिळतात, हा पहिला आणि हा दुसरा. आता इथं मी 2 रेषा दिल्या, ही तुमची पहिली रेष झाली, ही तुमची दुसरी रेष झाली. तर या ठिकाणी आपल्याला जे स्पष्टपणे दिसत आहेत तर बघा 1 2 3 4. तर इथं काय करायचं, जो मोठा अंक आला त्याच्यात दुप्पट करायचे. तर 4 दुने 8. तर इथं 8 त्रिकोण. आता हे 8 त्रिकोण कसे आहेत ते आपण बघणार. 8 त्रिकोण कसे आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा तर हा पहिले तुम्हाला सिंगलवाला दिसतोय, हा 1 हा 2 हा 3 आणि हा 4. आता या ठिकाणी तुम्हाला 1 आणि 2 पासून एक एक्स्ट्रा त्रिकोण भेटला. 1 आणि 2 पासून, तर 1 आणि 2 पासून एक एक्स्ट्रा त्रिकोण भेटला. त्याच्यानंतर 2 आणि 3 पासून एक त्रिकोण भेटला. 2 आणि 3 पासून, 2 आणि 3 पासून तुम्हाला एक एक्स्ट्रा त्रिकोण भेटला या ठिकाणी. पुन्हा 3 आणि 4 पासून एक भेटला. 3 आणि 4 पासून, तर हा बघा हा 3 आणि हा 4 पासून एक एक्स्ट्रा त्रिकोण भेटला. आणि 4 आणि 1 पासून, तर 2 अंक एकत्र येऊन तुम्हाला अजून काही एक्स्ट्रा त्रिकोण भेटले. बघा 1 आणि 2, 2 आणि 3, 3 आणि 4, 4 आणि 1. तर एक्स्ट्रा त्रिकोण तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटले. तर टोटल किती त्रिकोण झाले बघा. तर इथं 1 2 3 4 5 6 7 8. तर टोटल या ठिकाणी किती त्रिकोण झालेले आहेत, 8 त्रिकोण तुम्हाला इथं बघायला मिळत आहेत. सेम टू सेम तुम्हाला या आकृतीमध्ये जर बघायचं ते सिंपल काय केलं बघा. इथं 1, इथं 2 3 4 5 6, 6च्या दुप्पट 12. त्या बॉक्समध्ये टोटल किती त्रिकोण आहेत, 12 त्रिकोण. बघा जशी जशी एक एक रेषा वाढेल तसं जसं त्रिकोण 4 4ने वाढत जातील. इथं 2 रेषा होत्या तर किती झाले 8. आता इथं 3 रेषा झाल्या, 1 2 आणि 3, तर किती झाले 12 झाले. आता इथं 4 रेषा झाल्या तर टोटल किती आले 16. तर 4 4ने त्रिकोण इथं वाढतात बघा. 1 2 3 4 5 6 7 8, 8 दुने 16. तर या ठिकाणी किती त्रिकोण आहेत, 16 त्रिकोण आहेत. ती जर एखादी डायग्राम तुम्हाला अशी आली असती बघा. तर सुरुवातीला 2 त्रिकोण जे की आपल्याला स्पष्ट दिसत आहेत, परंतु इथून जे आहेत ती आपली काउंटिंग वाढत जाते. बघा याच्यामध्ये टोटल त्रिकोण आहेत 8. 1 2 3 4, तर 4च्या दुप्पट 8. जर मी इथं अजून एक रेषा दिली
तर 1 2 3 4 5 6, 6च्या दुप्पट 12 झाली. जर इथं रेषा दिली तर 1 2 3 4 5 6 7 8, 8च्या दुप्पट किती आले 16. जर मी अजून एक रेषा इथून जर अशी देतो तर बघा याच्यात किती आले 1 2 3 4 5 6 7 8 9 10, 10च्या दुप्पट किती आले 20. अशा जेवढ्या रेषा वाढत जातील तेवढं 4 4 आणि त्रिकोण काय होतील वाढत जातील. परंतु आपल्याला असे प्रश्न नाही तर अशा काही बॉक्स एकत्र येऊन तयार होणारे प्रश्न आपल्याला विचारले जातात. तर या ठिकाणी बघा, तर बघा हा जो बॉक्स आहे हा एक रेल्वेचा डिब्बा जो तयार झालेला आहे तो या अशा त्रिकोणापासून तयार झालेला आहे. तर बघा या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की किती त्रिकोण आहे बघा. तर इथं 1 2 3 आणि 4, तर 4च्या दुप्पट किती झाले 8. म्हणजे या आकृतीमध्ये टोटल 8 त्रिकोण आहे. तर आपल्या या बॉक्सेसमध्ये आता आपल्याला मोजायचे आहे की टोटल किती त्रिकोण आहेत. तर या ठिकाणी मी एक आकृती चूज करतो कुठली तरी एक. सुरुवातीला आपण 2 बॉक्सपासून काउंट करूया. तर बघा हे तर मला इथं कळालं की याच्यात 8 आहेत आणि याच्यात 8 आहेत. इथं 2 बॉक्स तुम्हाला दिसत आहेत, हा 8 आणि इथे 8. तर हा एक तुम्हाला इथं एक बॉक्स भेटला, हा पहिला, आणि हा तुम्हाला इथं दुसरा बॉक्स भेटला, हा दुसरा. तर तुम्हाला 8 आणि 8 किती भेटले इथे 16. परंतु ज्या 2 सारख्या आकृत्या एकत्र येतात तेव्हा अजून काही एक्स्ट्रा त्रिकोण वाढतात. 2 आकृत्यांपासून मिक्स होऊन काही एक्स्ट्रा त्रिकोण तयार होतात. तर या टोकापासून इथून खाली जर आपण गेलो, हा पहिला त्रिकोण तुम्हाला भेटला आणि सेम टू सेम असा हा एक एक्स्ट्रा त्रिकोण तुम्हाला भेटला, हा वाला. तर 8 आणि 8 16 आणि हे जे 2 एक्स्ट्रा भेटले तर टोटल किती त्रिकोण येते ते टोटल त्रिकोण आहेत 18. आता याला एक ट्रिक आहे. ते ट्रिक कशी बघणार बघा. काय करायचं, बॉक्स मोजायचे किती आहेत, 1 आणि 2 बॉक्स आहेत. तर 8 1 8, 8 2 16, 8 2 16. आणि मधली उभी रेषा जी आहे, मधली उभी रेषा, तर मधली उभी रेषा किती आहे 1 आहे, तिचे दुप्पट करायची. तर एकाच्या दुप्पट किती झाले 2, तर ते इथं काय करणार ॲड करणार. तर टोटल किती झाले 18 झाले, बरोबर. आता तसं जर मला याच्यामध्ये जर मोजायचं आहे की याच्यामध्ये किती त्रिकोण आहेत, तर बघा मी काय करणार इथे 8चा पाढा म्हणणार. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32. तर टोटल किती आले याच्यामध्ये 32. आणि मधल्या उभ्या रेषा किती बघा, ही 1 आहे, ही दुसरी आणि तिसरी. तर मधल्या उभ्या रेषा किती आहे 3 आहे. 3च्या काय करणार दुप्पट, कारण की आपण इथं काय करतोय दुप्पट करतोय. तर 3च्या दुप्पट किती झाले 6. टोटल 38 त्रिकोण तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. किती त्रिकोण आहेत तिथे 38 त्रिकोण आहेत. तर अशा तुम्ही मोजू शकता. आता वरच्या आकृतीत आपण बघूया. इथं काय होतं ना, एक फॉर्म्युला तयार होतोय. तो फॉर्म्युला तुम्हाला लिहून देतो. इथं कसा फॉर्म्युला तयार होतोय, तर हा फॉर्म्युला कसा तयार होतोय बघा. एकूण बॉक्सची संख्या गुणिला 8. 8 का केलं, कारण की प्रत्येक एका बॉक्समध्ये किती त्रिकोण आहेत 8 त्रिकोण आहेत. जर मी असा बॉक्स काढला आणि बघितलं किती त्रिकोण आहेत, तर त्याच्यात किती त्रिकोण आहेत 8 त्रिकोण आहेत. तर एकूण बॉक्स आणि गुणिला काय करायचं 8 करायचं, प्लस मधल्या प्रमुख उभ्या रेषा गुणिला त्यांची दुप्पट करायची. हा फॉर्म्युला आहे जो की मी मागच्या मोजताना काउंट नाही केला, डायरेक्टली आपण तोंडी काउंट केलं, कारण की फॉर्म्युला लक्षात राहतो नाही राहतो. तर बघा इथं त्रिकोण बॉक्स किती आहे, हा पहिला बॉक्स, हा दुसरा आणि हा तिसरा. तर बॉक्स किती आहे इथे 3, गुणिला काय केलं 8 केलं, अधिक मधल्या उभ्या रेषा किती बघा 1 आणि 2. तर मधल्या उभ्या रेषा 2 आणि त्याच्या काय केलं इथं दुप्पट केलं. तर बघा 8 त्रिक 24, पहिले गुणाकार आपण इथं सॉल्व करतोय, आणि 2 दुने 4. तर टोटल किती त्रिकोण झाली ते 28 त्रिकोण झाली या बॉक्समध्ये. तर आपण सिंपल इथं काय करू शकतो बघा, इथं 8 1 8, 8 2 16, 8 त्रिक 24. तर मधल्या उभ्या रेषा किती ते 1 आणि 2, तर त्याच्या काय केले दुप्पट, तर किती आले 4. तर टोटल झाली इथे 28. अशा पद्धतीने आपण इथं काउंट केलं. सेम ट्रिक आपल्याला इथे बघायचे. तर आता इथे ना 8चा पाढा नाही म्हणायचा, इथं म्हणायचा 12चा पाढा. 1
2 3 4 5 आणि 6, तर 6च्या दुप्पट किती दिले 12. मग इथं सगळे बॉक्स जे आहेत तर अशा बॉक्सपासून तयार झाले आकृती आहेत त्या. तर या ठिकाणी आपल्याला 8चा पाडा न म्हणता कितीचा पाडा म्हणायचा आहे, 12चा पाडा म्हणायचा आहे. तर बघा इथं फॉर्म्युला काय तयार होतो बघा. जर मी आकृतीला जर बघितलं की याच्यात किती त्रिकोण आहेत, तर इथं फॉर्म्युला कसा तयार होतो बघा. एकूण बॉक्सची संख्या. मागच्या वेळेस प्रत्येक बॉक्समध्ये 8 त्रिकोण होते म्हणून गुणिला काय केलं होता 8. यावेळेस प्रत्येक बॉक्समध्ये 12 त्रिकोण आहे म्हणून 12 या ठिकाणी गुणिला करेल, प्लस एकूण मधल्या उभ्या रेषा. मागच्या वेळेस एकूण मधल्या उभ्या रेषा ज्या होत्या त्यांची काय केली होती, तर दुप्पट केली होती. या ठिकाणी मी काय करेल, चौपट करेल. गुणिला काय करेल इथं, चौपट. तर इथं बघा एकूण बॉक्स किती, इथं 2 गुणिला काय केलं 12 अधिक मधल्या उभ्या रेषा किती, मधल्या उभ्या रेषा इथं एकच. या कॉर्नरच्या सोडून द्यायच्या, मधल्या उभ्या रेषा बघायच्या बरोबर. ज्या मुख्य रेषा आहेत त्या तर एकच आहे आणि त्याचे काय करायचे, चौपट करायचे. तिथं 12 दुने किती आले 24 अधिक किती केला 4, तर 24 आणि 4 किती आले 28. ते दिले आकृती किती त्रिकोण आहे 28. सिंपल काय केलं 12 1 12, 12 दुने 24 आणि मधली उभी रेषा किती 1, 1चे 4 पट किती गेले 4, तर टोटल किती झाले 28 झाले. आता मला या आकृतीमध्ये बघायचे की टोटल किती त्रिकोण आहेत. तर इथं कितीचा पाडा म्हणणार सांगा बरं, 12चा पाडा म्हणणार. तर इथं बघा 12 1 12, 12 दुने 24, 12 त्रिक 36, 12 चौक 48. तर टोटल किती आले 48. आणि मधल्या उभ्या रेषा किती आहेत 1 2 3, तर त्यांचे काय करणार चौपट. तर 3 चौक 12, तर 48 अधिक किती केले 12 केले. तर टोटल किती त्रिकोण झाले 60 त्रिकोण तुम्हाला या आकृतीमध्ये बघायला मिळतील. पुन्हा वरची आपण आकृती बघूया की त्याच्यामध्ये टोटल किती त्रिकोण आहेत ते. बारा 1 12, 12 दुने 24, 12 त्रिक 36, तर टोटल किती झाली 36. मधल्या उभ्या रेषा किती आहेत 2, तर 2च्या किती केली चौपट केली, किती केली चौपट, तर किती आले ते 8. तर इथं काय घेतला 8, तो टोटल किती त्रिकोण झाले 44 त्रिकोण यातील या ठिकाणी झाले. सेम पुढे आपण बघूया. आता इथं अजून एक रेषा वाढून गेली बघा. पहिले हा असा बॉक्स होता या पद्धतीचा, ज्याच्यामध्ये 2 आडव्या रेषा होत्या, तर एकूण त्रिकोण होते 8. मग त्याच्यात अजून एक मधली रेषा आली, त्रिकोण झाले 12. अजून एक उभी मधली रेषा आली, तर त्रिकोण झाले 16. तर इथं जर बघितलं 1 2 3 4 5 6 7 आणि 8, 8 दुने किती झाले 16. तर या बॉक्सपासून या सगळ्या डायग्राम तयार झाले. जर तुम्ही इथं व्यवस्थित जर बघितलं तर तुम्हाला सेम एका बॉक्समध्ये 16 त्रिकोण मिळतील तुम्हाला बघा. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. तर या ठिकाणी 12चा पाडा किंवा 8चा पाडा न म्हणता आपल्या या ठिकाणी 16चा पाडा म्हणायचा आहे. तर बघूया की याच्यामध्ये टोटल किती त्रिकोण आहेत. तर या आकृतीपासून आपण सुरुवात करूया. तर इथं बघा टोटल बॉक्स किती आहेत, टोटल बॉक्स आहेत 2. तर 16 1 16, 16 दुने 32. इथं मधल्या उभ्या रेषेची चौपटच करायची आहे. किती करायची आहे चौपट. बघा जेव्हा असा बॉक्स होता तेव्हा काय केली दुप्पट. मग जेव्हा असा बॉक्स आला तेव्हा काय केली मधल्या उभ्या रेषांची चौपट. आता हा असा बॉक्स आला तरी मधल्या उभ्या रेषांची काय करणार चौपटच. परंतु मधल्या उभ्या प्रमुख रेषा बघायच्या आपल्याला, उपरेषा बघायच्या नाही. जसं इथं पण ही उभी रेषा आहे परंतु ही प्रमुख नाही आहे, ही उपरेषा आहे. तर आपल्या प्रमुख रेषा कोणती इथे, ही एकच प्रमुख रेषा भेटली, त्याच्या काय केली चौपट. एकाच्या 4 पट किती आले 4, तर ते 4 काय करणार इथे ॲड करणार अधिक 4. तर टोटल किती झाले या ठिकाणी 36 झाले. टोटल झाले 36. आता या ठिकाणी बघा इथे बघा हा पहिला बॉक्स आहे तुम्हाला या ठिकाणी मिळालेला आणि तुमची पहिली प्रमुख रेषा आहे उभी. त्याच्यानंतर दुसरा बॉक्स या ठिकाणी मिळाला, ही दुसरी उभी प्रमुख रेषा. त्याच्यानंतर हा इथं तिसरा बॉक्स मिळाला. तर 16 1 16, 16 2 32, 16 त्रिक 48 अधिक हा 1 आणि हे 2 मधल्या उभ्या प्रमुख रेषा.
त्याच्या काय केली चौपट केली, गुणिला 4 केलं तर बेचोक किती झाले 8 झाले. तर बघा 48 आणि 8 किती आले 48 8 झाले 56. आता या ठिकाणी बघा इथे पुन्हा 16चा पाडा म्हणायचा आहे. 16 1 16, 16 2 32, 16 3 48, 16 चौक 64, 16 आणि 16 तर 16 चौक किती आले 64. मधल्या उभ्या रेषा बघा, ही एक रेषा आहे, ही उपरेषा आहे, ही दुसरी रेषा, पुन्हा ही उपरेषा आहे, ही तिसरी रेषा, ही उपरेषा आहे या ठिकाणी. तर उपरेषा काउंट करायच्या नाही. तर प्रमुख रेषा किती आहेत, हा 1 पॉईंट झाला, हा 2 झाला, हा 3 पॉईंट झाला. तर 3च्या किती चौपट करायचे 4 पट करायचे. तर 3 चौक 12. तर टोटल या आकृतीने आपल्याला 76 त्रिकोण या ठिकाणी काय झाले बघायला मिळाले. अशाच पुढच्या काही अजून आकृत्या ज्या आपल्याला बघायच्या आहेत. तर आपल्याला असे पिरॅमिड शेप आपल्याला काही आकृत्या येतात की ज्यामध्ये आपल्याला मोजायचे की टोटल त्रिकोण या ठिकाणी किती आहेत. जसं आपण पत्त्यांचं घर लहानपणी बनवतो तो पिरॅमिड बनवतो त्याच टाईपमध्ये ही आकृती आहे. तर आपल्याला यामध्ये मोजायचे की टोटल किती त्रिकोण आहेत. जर तुम्हाला अंदाज डायरेक्टली लक्षात ठेवायचं आहे की सर फॉर्म्युला लक्षात नाही राहणार तर आम्हाला तोंडी लक्षात ठेवायचं आहे. तर सिम्पल या ठिकाणी बघा किती फ्लोअर आहेत. तर या ठिकाणी हा पहिला मजला आहे, हा दुसरा मजला आहे आणि हा तिसरा मजला आहे. तर जिथं 3 मजले असतात तर त्या ठिकाणी टोटल 13 त्रिकोण तुम्हाला बघायला मिळतील. जर इथं जर बघायचं असेल तर हा पहिला मजला, हा दुसरा मजला, हा तिसरा मजला, हा चौथा मजला. तर या ठिकाणी टोटल तुम्हाला 27 त्रिकोण बघायला मिळतील. आणि इथे बघा हा पहिला मजला, हा दुसरा, हा तिसरा मजला, चौथा आणि हा 5वा मजला. तर इथं टोटल तुम्हाला 48 त्रिकोण तुम्हाला बघायला मिळतील. हे डायरेक्टली आपण काढले. पेपरला तुम्हाला फॉर्म्युला लक्षात नाही राहिला आणि ऐन वेळेला जर तुम्हाला सुचत नाही काय करावं तर अशा वेळेस हे जर तुम्ही लक्षात ठेवलं, कारण की अशा प्रकारच्या जर आकृत्या येतील तर कन्फर्म या तिघांपैकीच एक आकृती येईल. कारण की जर 6 मजले तयार केले, 7 मजले तयार केले तर पेपरमध्ये जागा जास्त वेस्ट होते. त्यांना बरेच सारे क्वेश्चन्स तिथे अरेंज करायचे असतात. म्हणून शक्यतो या 3 पैकीच एखादी आकृती विचारली जाते. आता फॉर्म्युल्यानुसार आपण कसं काढणार ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा या ठिकाणी आपण फॉर्म्युल्याचा वापर करून बघूया की 27 त्रिकोण, 13 त्रिकोण, 48 त्रिकोण कसे येतात याच्यामध्ये. तर एक फॉर्म्युला आहे n इंटू n प्लस 2 इन ब्रॅकेट 2n प्लस 1 डिवाइड बाय 8. तर हा 8 जो आहे हा कंपल्सरी असणार या ठिकाणी. तर लक्षात घ्यायचं आहे हा 8 कंपल्सरी असणार आहे. इथं यांची व्हॅल्यू काय बघा, इथं यांची व्हॅल्यू आहे 3, कारण की मजले किती आहेत 3 मजले आहेत. किती मजले आहेत 3. इथं यांची व्हॅल्यू काय येणार सांगा, किती येणार 4, कारण की मजले किती तिथे 4 मजले आहेत. आणि इथं यांची व्हॅल्यू किती येणार सांगा, इथं येणार यांची व्हॅल्यू 5 येणार बरोबर. तर ती व्हॅल्यू फक्त या फॉर्म्युल्यात काय करायची पुटअप करायची. तर बघा यांची व्हॅल्यू टाकली इथे 4 इन ब्रॅकेट n 4 अधिक 2, पुन्हा या ठिकाणी 2 गुणिला 4 अधिक n भागीला काय केलं इथे 8 केलं. तर बघा या ठिकाणी पुन्हा आता आपण इक्वेशन या ठिकाणी सॉल्व करूया. तर पहिले ब्रॅकेट सॉल्व करतो. 4 गुणिला 4 अधिक 2 किती आले 6 गुणिला पहिले इथं गुणाकार करणार लक्षात ठेवा. या ठिकाणी काय करायचं पहिले गुणाकार. चुकूनही जर बेरीज जर केली तर बोर्डमासच्या नियमानुसार उत्तर चुकून जाईल. तर पहिले गुणाकार केला, बेचोक 8, 8 आणि किती आले 9 भागिले काय आला 8 आला. तर बघा पुन्हा इथं 4 1 4, 4 दुने 8, बे 1 बे, बेत्रिक 6 आणि 9 त्रिक 27, 3 गुणिला 9. तर टोटल किती त्रिकोण बघायला भेटले इथे 27 त्रिकोण तुम्हाला बघायला मिळाले. उरलेल्या 2 आकृत्यांमध्ये सुद्धा फॉर्म्युल्याचा वापर करून आपण या ठिकाणी उत्तर शोधणार आहोत. फक्त या 2 आकृत्यांमध्ये थोडा एकदम स्लाइटली चेंज असणार आहे. तो का असणार ते पण सांगतो. इथं नंबर ऑफ फ्लोअर जे आले ते किती आले 4. तर 4 काय इथं एक समसंख्या आहे. काय आहे समसंख्या. पण इथं नंबर ऑफ फ्लोअर किती आले 3. तर 3 काय तिथे विषम संख्या विषम. आणि इथं पण नंबर ऑफ फ्लोअर किती आले 5. तर 5 पण काय आहे इथे विषम संख्या.
तर जेव्हा नंबर ऑफ फ्लोअर समसंख्या असेल 4, 6, 8, 10 तेव्हा तो फॉर्म्युला एकदम फिट बसून गेला, काहीच करायची गरज पडली नाही. पण जेव्हा नंबर ऑफ फ्लोअर 3, 5, 7, 9 असे असेल तर एकदम स्लाइटली चेंज असणार आहे. तो सांगतो काय तर बघा, इथं फॉर्म्युला मांडतो मी. फॉर्म्युला तुम्हाला माहिती काय, एन. इथं एनची व्हॅल्यू काय आली 3, पुन्हा एन प्लस 2 म्हणजे 3 प्लस 2, पुन्हा 2 × एन प्लस 1 म्हणजे 2 गुणिला 3 प्लस काय आला 1 डिवाइड बाय काय आला इथे 8 आला. तर पुढे बघा 3 गुणिला ब्रॅकेट सॉल्व करतो, 3 आणि 2 किती आला 5 गुणिला बेत्रिक 6, 6 आणि 1 किती आले 7 भागीला काय आला इथे 8 आला. आता जर तुम्ही इथं व्यवस्थित जर बघितलं तर इथे 8 ने कुठल्याही संख्येला भाग जात नाही. बघा जातोय का 8 ने कोणत्या संख्येला भाग नाही जाते. तर इथं काय करायचं बघा, यांचा गुणाकार करायचा. 3 5 15, 15 7 5 किती आला गुणाकार 105 भागीला काय आला 8 आला. तर काय करायचं, हा जो गुणाकार आला त्याच्यातून फक्त एक संख्या कमी करून टाकायची. किती कमी करायची 1. तर 105 ऐवजी काय घेणार 104 भागीला 8. तर हा भागाकाराला बघा 8 1 8, 8 1 8 उरला 2 घेतला 4, 8 त्रिक 24, 13 8 14 आहे. तर बरोबर 13 त्रिकोण या ठिकाणी आलेले. सेम तुम्हाला इथं एक जो गुणाकार येईल त्याच्यातून एक काय करावं लागेल कमी करावं लागेल. बघा इथं एनची व्हॅल्यू घेतली 5, एन काय घेतलं इथे 5, मग एन प्लस 2 म्हणजे इथं काय आला 5 प्लस 2, पुन्हा या ठिकाणी 2n प्लस 1 म्हणजे 2 गुणिला 5 प्लस काय आला इथे 1 आला डिवाइड बाय काय घेतला 8 घेतला डिवाइड बाय 8. तर इथं बघा 5 गुणिला 5 आणि 2 किती आले 7 गुणिला 2 5 10, 10 1 किती आला 11 भागिले 8. पुन्हा या ठिकाणी 8 ने कुठल्याही संख्येला भाग जात नाही. तर गुणाकार करतो बघा. तर 5 7 35, 35 गुणिला 11 385 भागिला 8. पुन्हा 385ला 8 आणि भाग जात नाही. तर फक्त काय करतो इथे 385च्या ऐवजी 384 घेतो आणि भागीला काय करतो 8 करतो. आता हा भागाकार बघा 8 1 8, 8 चौक 32, 38 म्हणून 32 गेला उरला 6, त्याच्यावर घेतला 4 झाला 64, 8 8 64. हा भागाकार काय आला भागाकाराला 48. दिलेल्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत 48 त्रिकोण आहेत. ते जर 6 फ्लोरवाली जर डायग्राम आली असती तिथं काही एक कमी करायची गरज पडली असते, डायरेक्ट भागाकार गेला असता. बघा जर डायग्राम अशी आली की ज्याला 6 फ्लोर आहेत तर बघूया. तर 1 2 3 4 5 आणि 6 फ्लोर किती आले 6. तर बघा आपल्या याच्यात बघायचं की टोटल किती त्रिकोण आहेत. अशी पिरॅमिड शेप डायग्राम आली आणि आपल्याला जर विचारलं की दिलेल्या आकृतीमध्ये टोटल किती त्रिकोण आहेत तर बघा इथं यांची व्हॅल्यू काय असणार आहे 6. नंबर ऑफ फ्लोर 1 2 3 4 5 आणि 6. तर इथं n = काय असणार आहे 6 असणार आहे. तर फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुटअप करायची. n इथं काय घेतला 6 इन ब्रॅकेट 6 अधिक 2, यांची व्हॅल्यू इथं 6 आहे. पुन्हा इथे 2 गुणिले 6 अधिक 1 भागिले काय केला 8 केला. पुन्हा इथं 6 गुणिले 8 आणि 6 किती 6 आणि 2 किती आले 8 गुणिले 22 12, 12 ने किती आले 13. काय चुकलं बरोबर आहे ना भागिले 8. तर इथं 8 8 काय झाला कॅन्सल. 13 5 65, 13 78, 13 गुणिला काय येणार इथे 6, 13 78. तर दिलेल्या आकृतीमध्ये टोटल किती त्रिकोण आहेत 78 त्रिकोण आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही उत्तर या ठिकाणी फाइंड आउट करू शकतात. तर आपण आजच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये फक्त त्रिकोण कसे काउंट करायचे आपण त्या ठिकाणी बघितले आहेत. तर नेक्स्ट आपला येणारा जो व्हिडिओ असणार आहे त्या ठिकाणी आपण चौरस आणि आयात कसे काउंट करायचे आपण ते बघणार आहोत. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा. जय हिंद जय भारत.